ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी। जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव 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 बरवा। सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती। रखू
रखुमाईच्या पती रखुमाईच्या पती हो रखुमाईच्या पती सोयरिया सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम देई मज प्रेम हो देई मज प्रेम सर्व काळी सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम विठू माऊलिये हाची वर देई विठू माऊलिये हाची वर देई संचरोनी राही संचरोनी राही हो संचरोनी राही हृदय माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुका म्हणे काही न मागो आणिक तुका म्हणे काही न मागो आणिक तुझे पायी सुख तुझे पायी सुख हो तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम देई मज प्रेम हो देई मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे नाम गोड तुझे नाम जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक देव निवारील भूक जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा घालू दे माशीचा भार देव सुखाचा
जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. तुका म्हणे आम्ही बाळे, तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाची लढी बाळे. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. देव देईल विसावा, देव देईल विसावा. आयुष्यभर भाऊंना साथ करणारी माईंची सात्विक पवित्र मूर्ती आता ही इहलोक सोडून भाऊंना परमेश्वराकडे साथ करण्यासाठी मागच्या रविवारीच निघून गेली. माई आणि भाऊ आयुष्यभर प्रबोधिनी प्रबोधिनी आणि प्रबोधिनी असंच करत राहिले आणि आपण सर्व त्यांच्याकडे ते आपले आईवडील या नात्याने बघत आलो. आजच्या या माईंच्या आदरांजली सभेचं प्रास्ताविक प्रस्तावना केंद्रप्रमुख माननीय देवळेकर सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. रविवारी 21 नोव्हेंबरला पहाटे 4:30 वाजता माई आपल्याला सोडून गेल्या. माईंच्या पुढच्या प्रवासासाठी आपल्या सद्भावना व्यक्त करण्याकरता आणि परमेश्वर पुढच्या प्रवासाला अधिक सद्गती देवो यासाठी आपण भजनाचा कार्यक्रम हा आज आयोजित केलेला आहे. आणि त्याचबरोबर या जगातल्या त्यांच्या प्रवासाबद्दलच्या आणि कार्याबद्दलच्या कृतज्ञता ज्या आपल्या सगळ्यांच्या मनात आहेत त्या व्यक्त करण्याकरता आज आपण सगळे जमलेलो आहोत. आत्ता शीतलनी म्हटल्याप्रमाणे माई आणि भाऊ हे दोन वेगळी व्यक्तिमत्व म्हणणंच अवघड आहे, असं माईंचं सगळं जीवन हे होतं. ज्ञानप्रबोधिनी पुण्यापासून सतत माईंनी भाऊंच्या या प्रबोधिनीच्या कार्याला ही साथ दिलेली आहे. नेहमीच समाजातलं आपल्याला वाक्य माहिती आहे, प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. आणि माईंनी खरोखर असंच त्यांचं आयुष्य हे जगून दाखवलेलं होतं. खरं तर भाऊंसारख्या संन्यासी वृत्तीच्या एका संत पुरुषाचं बरोबर संसार करणं ही नक्कीच मोठी अवघड गोष्ट. आणि माईंचं कर्तृत्व मला असं वाटतं ही त्याच्यामध्ये आहे की मुळातच संन्यस्त वृत्तीच्या असणाऱ्या भाऊंबरोबर आणि भाऊंना त्यांच्या कार्यासाठी लागणारी सगळी ऊर्जा ही देणं मला असं वाटतं आहे हे माईंचं मोठेपण होतं. माई आपल्या सगळ्यांशी आणि विशेषतः निगडी केंद्राशी अतिशय जोडलेल्या प्रेमाच्या नात्याने खरं तर निगडी केंद्राच्या उभारणीत माईंचा तेवढाच वाटा आहे असं आपल्याला म्हणायला पाहिजे. कदाचित उपक्रम, वास्तू, भौतिक सुविधा, बाकी सगळ्याचा विचार भाऊंनी केला असेल आणि तो केला, ही कृतीही केली. पण भाऊंबरोबरच माणसं जोडण्याचं काम आणि इथल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना जोडण्याचं काम मला असं वाटतं आहे माईंनी हे केलेलं होतं. कदाचित भाऊंनी ते खातं योजनापूर्वक हे त्यांच्याकडे दिलेलं असेल. पण मला असं आठवतं आहे की कार्यकर्त्यांच्या घरी कुठलाही कार्य असो किंवा कुठलाही प्रसंग असो त्यातल्या आनंदामध्ये आणि दुःखामध्ये सहभागी होणं आणि त्या कार्यकर्त्याला आपलेपणा, आईचं जे प्रेम वात्सल्य हे संस्थेतनं मिळायला पाहिजे ते माईंनी गेले 40 वर्ष इथं दिलेलं आहे असं मला जरूर वाटतं. 21 फेब्रुवारीला भाऊंचं निधन झालं. मला असं वाटतं की त्यानंतर माईंना असं लक्षात आलं की आपलंही कार्य संपलं आहे. एकनाथ महाराजांनी त्यांच्या एका अभंगामध्ये जीवनाकडे कसं पाहिलं पाहिजे याचं खूप छान वर्णन केलेलं आहे की पक्षी जसे अंगणामध्ये येतात, आपला चारा टिपतात आणि उडून जातात. पांतस्थ जसे
एखाद्या आश्रमशाळेत येतात, त्यांचा जो काही निवास आहे तो निवास करतात आणि निघून जातात. लहान मुली जशा भातुकलीचा खेळ मांडतात आणि काही वेळानंतर तो खेळ मोडून पुढे निघून जातात. इतक्या निरपेक्ष वृत्तीने या जगातल्या आपल्या वावरण्याकडे पाहिलं पाहिजे. मला असं वाटतं आहे की आपलं हे कार्य भाऊंच्या माध्यमातून जे सगळं शैक्षणिक कार्य महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर उभं राहिलं, तेच कार्य आपलं आहे असं माईंनी स्वीकारलेलं होतं. त्यामुळे भाऊंचं कार्य संपल्यानंतर आपलं कार्य संपलं अशा याच्यामध्ये 21 नोव्हेंबरला माई या जगातून निघून गेल्या. मी आत्ता म्हटल्याप्रमाणे निगडी केंद्रातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे आपले पहिला सगळा अध्यापकांचा गट हा त्यांच्याशी अतिशय कौटुंबिक नात्यांनी हा सगळा जोडलेला होता. नंतरही येथे लहान मुलांना संस्कार वर्ग चालला पाहिजे आणि मग पूर्वप्राथमिकच्या गटामध्ये मला असं वाटतं की एक त्या विभागाच्या सदस्य असल्यासारख्या माई नियमितपणे या विभागात येत होत्या. त्या मुलांना गोष्टी सांगण्यापासनं, भगवद्गीतेचे अध्याय शिकवण्यापासनं ते प्रवेशाला पालकांची भगवद्गीता म्हणून घेणं आणि त्यांना शिकवणं, असं मोठं काम माई या नियमितपणे या करीत होत्या. कुठलाही प्राथमिक पूर्वप्राथमिकचा हा उपक्रम, ज्याला आपण संस्कार उपक्रम म्हणतो, हा माईंच्या उपस्थितीशिवाय हा घडत नव्हता. आणि त्यामुळे आत्ताचे नवीन पुढच्या पिढीचे शिक्षकसुद्धा हे माईंशी या नात्याने सगळे जोडलेले होते. भाऊंनी तर भगवद्गीतेचं प्रचाराचं काम आपण पाहिलं. अनेकांना त्यांनी भगवद्गीता शिकवली, त्याचा आग्रह, कारण जीवनाचं सगळं सार आपल्या धर्मातलं आणि आपल्या परंपरेतलं हे त्यात मांडलं आहे आणि ते अनेकांपर्यंत पोचवलं पाहिजे. ते कार्य भाऊंनी अनेक वर्ष केलं आणि पुढे हे कार्य माईंनी चालवलं. आणि मग शाळेमध्ये जसं त्या भगवद्गीता शिकवत होत्या तसं घरी त्यांनी हे संस्कार वर्ग किंवा पाठांतराचे वर्ग हे अनेक वर्ष चालवले. आपल्यापैकी काही जण हे त्या नात्याने माईंशी हे अतिशय जवळकीने असे जोडले गेलेले होते. असे वेगवेगळ्या नात्यांनी आपण सगळे माईंशी बांधलेलो होतो. त्यामुळे या सगळ्यांनी आज त्यांच्याबद्दलच्या, त्यांच्या कार्याबद्दलची कृतज्ञता शीतलताई जसं सुचवतील तसं मोकळेपणाने आपल्या भावना इथं व्यक्त कराव्यात आणि एकीकडे आपण अभंग भजन म्हणून त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. संत एकनाथ महाराजांचा अभंग आहे, काया ही पंढरी. आपण सगळ्यांनी एकत्रित म्हणूया. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग, नांदतो केवळ पांडुरंग, भावभक्ती भीमा उदकते वाहे, भावभक्ती भीमा उदकते वाहे, बर्व शोभता है पांडुरंग, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग, दया क्षमा शांती हेची वाळवंट, दया क्षमा शांती हेची वाळवंट, मिळाला से भार वैष्णवांचा, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग, ज्ञान ध्यान पूजा विवेकानंद, ज्ञान ध्यान पूजा विवेकानंद, हाची वेणुना
दश इंद्रियांचा एकमेळा केला, दश इंद्रियांचा एकमेळा केला, ऐसा गोपाळ काला होत असे, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग, देही देखिली पंढरी जनिवानी, देही देखिली पंढरी जनिवानी, एका जनार्दनी वारी करी, एका जनार्दनी वारी करी, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग, नांदतो केवळ पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग. दलाल जी चौथीपासून माईंच्या भाऊंच्या संपर्कात आली आणि सतत येतच राहिली, वेगवेगळ्या नात्यांनी वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यासाठी आणि काही वेळा हट्ट करण्यासाठी आणि हट्ट पुरवण्यासाठी सुद्धा. काही गोष्टी या घडणाऱ्या असतात, पण ती स्वीकारण्याची तयारी आपली नसते आणि असाच काहीसा भाग हा आज झालेला आहे. माई आणि भाऊ ह्या दोघांच्या जाण्याने खरं तर माझ्या आयुष्यातलं एक मोठं पर्व संपलेलं आहे. असं वाटलं होतं भाऊंच्या नंतर माईंचा सहवास अजून काही वर्ष मिळेल, पण तो केवळ 9 महिने एवढाच होता. आणि माईंची ती खूप जबरदस्त इच्छा होती की भाऊंच्या नंतर मला खूप राहायचं नाही आहे. आणि परमेश्वरांनी त्यांची ती हाक ऐकली. त्यांची हाक जास्ती प्रबळ होती, आमची जरा कमी प्रबळ होती. माईंचा आणि माझा सहवास असं जर विचारलं तर तो साधारण 1984 पासून, म्हणजे मी शाळेत प्रवेश घेतल्यापासून आला. आणि इथे आपली आत्ता जी साहित्य खोली आहे तिथे भताने सर, माई असे सगळे राहायचे. अनेक आठवणी अशा डोळ्यापुढून सरकतायत. त्यातल्याच काही ठळक अशा सांगायच्या. आणि ते सांगण्याचं कारण की कुठल्याही परिस्थितीत किती स्थितप्रज्ञ होते. भाऊ त्यावेळेस आपल्या विद्यालयाचे प्राचार्य होते आणि एकदा खूप पाऊस आल्यानंतर त्यांच्या घराचे पत्रे उडून गेले. पत्रे उडाल्यानंतर घरात पूर्ण पाऊस पाणी असं सगळं होतं. आम्ही सकाळी मैदानावर खेळायला यायचो, त्यावेळेस पत्रे उडालेले होते. आणि मग भांडी आवरण्यासाठी म्हणून आम्ही तिथे गेलो. तर भाऊंना म्हटलं, अहो कसं हे झालं? तर म्हणे, अगं तू ही मारुतीची तस्वीर बघ म्हणे, ती अजून उडालेली नाही, म्हणजे सगळं स्थिर आहे, फक्त पत्रे उडालेत, बाकी काहीच झालेलं नाही आहे. म्हणजे ह्या परिस्थितीतसुद्धा खूप लहान असल्यापासून अशा छोट्या छोट्या गोष्टी अगदी सहजतेनं कानावर पडायच्या. आणि असं वाटायचं की केव्हा तरी आपल्याला ते जमतंय का असं नक्की बघावं. भाऊंच्या आग्रहाखातर, खरं तर भाऊंच्याच आग्रहाखातर मी गीता शिकायला सुरुवात केली. माझी संपूर्ण गीता पाठ झाल्यानंतर नेहमीप्रमाणे भाऊंनी सांगितलं, तुझी झाली, आता तू कुणाला पाठ कुणाकडनं म्हणवून घेणार, कुणाकडनं तू पाठ करवून घेणार. मी म्हटलं, मी तर नाही कुणाकडनं शक्य. मग ते म्हटले की असं काय करतेस म्हणे, तुझ्या आईकडनं तू करवून घे. आणि मग त्यावेळेस मी त्यांना म्हटलं होतं की माझ्या आईकडनं मी करवून घेणं शक्य नाही आहे. तर म्हणे का? तर म्हटलं, माझी आई, तिची मातृभाषा कानडी, लग्नानंतर ती मराठी शिकली आहे, संस्कृतचा तिला गंधही नाही आहे. आणि कदाचित मी थोडी तापट असल्यामुळे मला शिकवणं थोडंसं जड जाईल. मला म्हटलं, ठीक आहे, तुला एवढं कळलं ना की तू तापट आहेस, मग त्याच्यावर आपण उपचार करू, पण आईला गीता शिकली पाहिजे. म्हटलं, मग तुम्ही सांगा. आणि मग भाऊंनी माईंकडे आमच्या आईला तिथे पाठवलं. आणि तेव्हापासून आईचा आणि माईंचा सहवास असा वाढायला लागला. मला आता खरंच आठवत नाही आहे की कशा प्रकारचा हा प्रवास झाला. आम्ही माईंना अगदी सुरुवातीला काकू म्हणायचो.
आणि काकूंपासून ते माईंपर्यंतचा प्रवास हा आम्ही पाहिला. पण कसा झाला, कशा पद्धतीनं झाला, मला असं वाटतं ते टिपून ठेवायला पाहिजे होतं. पण खरोखर शेवटच्या ह्याच्यात इतका प्रेमळ तो स्वभाव, गुरुकुलची मुलं यायची, त्या यायच्या, असा संपूर्ण तो माईन, काकू ते माईनपर्यंत प्रवास हा खूप उल्लेखनीय असाच आहे. मातृमंदिर विश्वस्त संस्थेचं संपूर्ण गीता पाठांतराचं बक्षीस पहिल्यांदा मला मिळालं आणि माझ्यानंतर मग आईला मिळालं. आईला मिळाल्यानंतर माझ्यापेक्षाही जास्ती आनंद माईंना झालेला होता. आणि माईंनी त्यावेळेस पहिल्यांदा मला असं सांगितलं की आईची आता पूर्ण गीता पाठ झालेली आहे, तर आईनी शृंगेरीच्या शंकराचार्यांसमोर जाऊन गीता म्हटलेली पाहिजे. त्यावेळेस मी माईंना म्हटलं होतं, भाऊ हेच शंकराचार्य आहेत, वेगळ्या शंकराचार्यांच्या प्रशस्ती पत्रकाची गरज वाटत नाही. तर त्या म्हटल्या की हे तुला कोणी विचारलंच नाही आहे. ठराविक वयात प्रशस्तीपत्रक मिळणं, शाबासकी मिळणं ही खूप गरजेची असते. मातृमंदिर विश्वस्त संस्थेने दिली, भाऊंनी दिली, पण शंकराचार्यांनी पण ती देऊ देत. आणि अभिमानाने मी सांगते की माईंच्या पहिली विद्यार्थिनी ही माझी आई होती की जिने हे पारितोषिक मिळवलं. आणि मग कितीतरी जणींना माईंनी सांगताना मी ऐकलेले की माझ्या विद्यार्थिनींनी हे पारितोषिक मिळवलं. तो जो काही आनंद आणि ते यश, मला वाटतं इतक्या आनंदाने सहजतेने सगळ्यांना सांगता येणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट होती. कितीतरी वर्ष मी आणि माई असे एकत्र आम्ही एकादशीच्या दर एकादशीला संपूर्ण गीता पाठांतर झालेलं होतं आमचं, गीता पठण करायचो. कितीतरी वर्ष असं करायचो. आणि नंतर मग आमच्यात ती स्पर्धा लागायला लागली की पहिल्यांदा आम्हाला 2 तास लागले आणि मग शेवट असा होता की आम्ही 1.25 तासात संपूर्ण गीता म्हटलेली होती ती. खूप अशा अनेक स्थित्यंतरं जी माईंच्या आयुष्यात झाली. म्हणजे माईंना आम्ही सुरुवातीला पाहिलेलं होतं ते 9 वारी साडीत पाहिलेलं होतं. 9 वारी साडीतून 6 वारीतलं रूपांतर त्यांचं, त्यांना स्वतःला इतका त्रास झाला होता, घालमेल झाली होती त्यांच्या जीवाची की मला 6 वारी नेसायला लागती आहे. आणि मग अमृत महोत्सवाच्या वेळेस मात्र त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं मी 9 वारीतच येणार आहे आणि पूर्ण वेळ मी 9 वारीत थांबणार आहे. त्यांचं ते लोभसवाणं रूप हे खूप वेगळं होतं. तर ह्या सगळ्या म्हणजे भाऊंच्या बरोबर खरं तर म्हणायचं तर सिम्प्लिसिटी इज मोस्ट कॉम्प्लिकेटेड असे भाऊ होते. ते इतके साधे होते, इतके साधे होते, पण ते सगळ्यात कठीण होतं. आणि त्या इतक्या कठीण पुरुषाबरोबर राहणं हे इतकं सहजतेनं माईंनी केलं. काही वेळेस किरकिर करायच्या की भाऊ असे करतात तसे करतात, पण तितकंच त्यांना कौतुकही होतं की भाऊंच्यामुळे मला हे सगळं मिळालं. आज भाऊंना सगळे ओळखतात म्हणून मला ओळखतात. भाऊंचं जितकं निरपेक्ष काम आहे तितकं मला जमलं तर मला अधिक आनंद होईल, पण मला ते जमत नाही असंही काही वेळा त्या व्यक्त व्हायच्या. असे अनेक आठवणी या भाऊंच्या बरोबरच्या आणि माईंच्या बरोबरच्या आहेत. जसं देवळेकर सरांनी सांगितलं की माई आणि भाऊ हे आमच्या कुटुंबाशी पूर्ण जोडलेले होते. माझा वैयक्तिक कुठलाही कार्यक्रम असू देत, लग्न असू देत, ते डोहाळ जेवण, कुठल्याही कार्यक्रमाला दोघंही जातीनं असायचे, उत्साहाने सहभागी व्हायचे. आणि आमच्या घरात एकदा जेव्हा पहिल्यांदा चोरी झाली होती ती ऐकल्यानंतर दोघंही, माई आणि भाऊ दोघंही आमच्या घरी आले होते. आणि भाऊंनी विचारलं की काय झालं, तुला काही वाईट वाटतंय का? तर मी म्हटलं होतं नाही, डाळ तांदूळ नेलं नाही त्यामुळे बरं आहे म्हटलं. मग काय गेलं म्हटलं, सोनं नाणं जे काही होतं ते सगळं गेलं. तर मग त्यांनी एकच वाक्य उच्चारलं होतं दोघांनी मिळून की जे तुझं होतं ते राहिलं आणि जे नव्हतं ते गेलं, त्यामुळे त्याचा तू विचार करू नकोस. उलट म्हणे पापाचा भार तुझा हलका झाला, कारण लोकांच्या वस्तू घेऊन तू बसली होतीस इतके दिवस. इतक्या सहजतेनं गोष्टी स्वीकारायला शिकवणं, मला असं वाटतं की वैयक्तिक तोटा माझा जर काही असा झाला असेल तर येता जाता सहजतेनं जीवन जगण्यासाठी जे काही लागणारं तत्त्वज्ञान, औषध असं जे लागणार होतं ते आता मला कोण देणार आहे हा मी विचार नेहमी करत असते. भाऊंची 75वीचा म्हणजे अमृत महोत्सव झाल्यानंतर मी अनेक वेळा सांगितले, आज परत एकदा ते सांगते. भाऊंनी प्रत्येकाला बोलवलं होतं आणि विचारलं होतं, त्यात मीही होते, की तुम्ही माझे इतके सगळे लाड केले, मी कधीही फेटा बांधून घेतला नाही, कधीही हार घालून घेतले नाहीत, ते सगळं मी त्यावेळेस करून घेतलं, पण तुम्ही ह्याच्या पुढे काय करणार आहात? तर त्यावेळेस मी म्हटलं होतं की संपूर्ण गीता पाठांतर आणि पठण असं आपण यावर्षी सुरू केलेलं आहे. त्यानिमित्ताने इथून पुढे दरवर्षी होईल याची जबाबदारी मी पूर्णपणे घेते आणि 2016 नंतर आजपर्यंत ते करत आलो होतो.
प्रसार प्रचार केला, अनेक विद्यार्थी घडवले. त्याच भगवद्गीतेतल्या 12व्या अध्यायाचं आपण सामूहिक पठण करणार आहोत. भक्तियोग. ॐ श्री परमात्मने नमः. अथ 12ोऽध्यायः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेता स्ते मे युक्ततमा मताः. ये त्वक्षरमनिर्देश्यम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थम् अचलं ध्रुवं संयम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात्. भवामि न चरात् पार्थ मय्यावेशितचेतसां. मय्येव मन आधस्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव. मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः. सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते. ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागात् शान्तिरनन्तरम्. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च. निर्ममो निरहङ्कारः समदुःखः सुखः क्षमी. सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः. मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः. हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः. अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः. सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः. यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति. शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः. धर्मशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः. शीतोष्णसुखदुःखेषु समस्सङ्गविवर्जितः. तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित्. अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः. ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः. ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम 12ोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. यानंतर आपण 15व्या अध्यायाचं पठण करणार आहोत. ॐ
ॐ श्री परमात्मने नमः। अथ पञ्चदशोऽध्यायः। श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमधःशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्। अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः। अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके। न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा। अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः। तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिर्प्रसृता पुराणी। निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः। द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढा पदमव्ययं तत्। न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः। यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः। मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति। शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः। गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात्। श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च। अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते। उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं। विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः। यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं। यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त चेतसः। यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं। यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकं। गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा। पुष्णामि चौषधिः सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः। अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः। प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधं। सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनं च। वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्। द्वाविमो पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च। क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते। उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः। यो लोकत्रयमाविश्य बिभर्तव्यय ईश्वरः। यस्माक्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः। अतोऽस्मि लोके वेदे च प्रतिथः पुरुषोत्तमः। यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं। स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत। इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ। एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। माईंनी अनेकींना भगवद्गीता शिकवली. त्यातल्या कुणाला तरी उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी जरूर यावं. कारण ज्या नियोजनात होत्या त्यांना आता बोलणं अशक्य झालं आहे की सगळ्या आठवणी मनात दाटून आल्या आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे की नाही आम्ही बोलू शकत. हरकत नाही, तो त्यांचा तो भाव आहे, त्याचा आदर करूया कोणी असेल. अरुणाताई आपलं मनोगत व्यक्त करतायत. नमस्कार.
वहिनींनी मला प्रत्यक्ष भगवद्गीता शिकवली असं नाही, पण भगवद्गीतेतलं तत्त्वज्ञान कसं जगायचं याचा छोटासा करायचा प्रयत्न मी आजपर्यंत करते आहे. वहिनींची पहिली ओळख माझी 1981 साली खूप पुण्यातल्या त्यांच्या जुन्या घरात झाली होती. पहिल्यांदाच मी त्यांच्या घरी गेले होते आणि तेव्हापासून जे नातं जुळलं ते होतं. शेवटच्या काही दिवसात माझ्या काही मर्यादांमुळे मी त्यांच्याकडे जाऊ शकले नाही याची मला आयुष्यभर खंत राहील. पण त्यांच्याविषयी माझ्या मनातल्या ज्या भावना आहेत, मी खरं म्हणजे भाऊ आणि माईंना माझ्या आईवडिलांच्या रूपात पाहत आले आहे. माझ्या वडिलांनी जी मला लहानपणी शिकवण दिली ती सगळी मला भाऊंनी आणि माईंनी दिलेली होती. भाऊंबरोबर खूप वेळा प्रवास केला, माईंच्याबरोबरसुद्धा 2-3 वेळा प्रवास केला. त्यातला चिरस्मरणात राहील असा पुणे ते सगरोळी हा प्रवास. सगरोळीला आमचा 4 दिवस मुक्काम होता. भाऊ 2 दिवस मध्येच औरंगाबादला विद्याव्रत संस्कारासाठी गेले होते, पण मी आणि माई तिथेच होतो. इतक्या गप्पा आम्ही प्रवासात तर मारल्यास, पण तिथेसुद्धा एक मोठ्या बहिणीसारखं, आईसारखं आणि काही वेळेला अगदी मैत्रिणीसारखं, म्हणजे अगदी त्यांच्या कोकणातल्या जीवनापासून सगळ्या आम्ही खूप प्रकारच्या गप्पा मारल्या. मला त्यांचा खूप आधार वाटायचा. कौटुंबिक जीवनामध्ये मगाशी मनोजरावांनी सांगितलं तसं की प्रत्येकाच्या सुखदुःखाच्या प्रसंगी त्या उभ्या असायच्या. माझ्याही कौटुंबिक जीवनात माझ्या मुलांच्या विवाह प्रसंगात असेल किंवा अगदी माझ्या नातवंडांच्या बारशापर्यंत असा आमचा खूप सहवास झाला. आणखी एक आठवण म्हणजे राशीनकर दत्त मंदिरात झालेले भागवत सप्ताह किंवा चिखलीच्या गुरुकुलमध्ये झालेले भागवत सप्ताह हे तर कधीच स्मरणात न जाणार नाहीत. त्या भागवत सप्ताहाच्या वेळेला भाऊंच्या रसाळ वाणीतून ऐकलेले भागवत कथा, मध्यंतरामध्ये म्हटलेले अभंग, भजन, स्तोत्र, शेवटची शोभायात्रा शेवटच्या दिवसाची, ह्या गोष्टी आजही सगळ्या मनासमोरून तरळून जात आहेत. कधीतरी हक्काने त्यांच्या घरी जात होतो, माईसुद्धा येत होत्या. असा हा सहवास अनेक वर्ष झाला. कुठेतरी आपण ह्या सगळ्या गोष्टी होणार असतात, थांबणार असतो, पण तरीसुद्धा त्यांनी दिलेली शिकवण ही कायम लक्षात राहणारी आहे. हीच वाटचाल करत आम्ही सगळे पुढे जाणार आहोत. कित्येक लोक तयाला शोधित फिरती, असं हे दोन्ही व्यक्तिमत्व परमेश्वराच्या चरणी विलीन झालं असलं तरी त्यांच्या आशीर्वादाचा वरदहस्त आमच्यावर कायम राहील आणि ती तसंच राहू दे अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते आणि थांबते. यानंतर वृंदाताई अभंग सादर करतायत. मेरो बेड़ो लगा जो पार
दुख बहु पायो ईण भव में मैं, 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 दुख बहु पायो रे ईण भव में मैं, संसार सोग निवारो, संसार सोग निवार, अर्ज करूँ छू मेरो बेड़ो लगाजो पार, प्रभु जी, प्रभु जी, प्रभु जी। यो संसार सब बहो जात है, यो संसार सब बहो जात है, यो संसार सब यो संसार सब यो संसार सब बहो जात है, लख 84 धार, लख 84 धार, अर्ज करूँ छू मेरो बेड़ो लगाजो पार, प्रभु जी, प्रभु जी, प्रभु जी। मीरा के प्रभु गिरधर नागर, मीरा के प्रभु गिरधर नागर, आवागमन निवार, आवागमन निवार, अर्ज करूँ छू मेरो बेड़ो लगाजो पार, मेरो बेड़ो लगाजो पार, मेरो बेड़ो लगाजो पार, मेरो बेड़ो लगाजो पार, प्रभु जी मैं अर्ज करूँ छू मेरो बेड़ो लगाजो पार, प्रभु जी, प्रभु जी, प्रभु जी। भगवद्गीता हा माईंचा अगदी जवळचा विषय, पण तितक्याच तन्मयतेने त्या सहज अगदी स्वयंपाकातल्या टिप्स, घरात कसं वागायचं या टिप्स अनेकींना द्यायच्या. अगदी सहज, ती अगदी स्वतःची मुलगी आहे, स्वतःची नात आहे इतकं समजून, प्रत्येकीला आपलं समजून आपलंसं करणाऱ्या माई यांच्याबद्दल प्रत्येकांच्या मनात आदरभाव तर आहेच, पण अगदी आपलं जवळचं काहीतरी निसटून चाललं आहे, गेलं आहे अशी भावना पण आहे. कामथे सरांना अभंग सादर करायचा आहे. कामथे सर यानंतर अभंग सादर करतायत. भाऊंच्या वाढदिवसानिमित्त किंवा
कुठल्याही प्रसंगांच्या निमित्त ज्या वेळेस भाऊंकडे भजनाचा कार्यक्रम असायचा किंवा ज्यावेळेस भाऊंचा बाहेर कुठे काही कार्यक्रम असायचे, भागवत सप्ताह असायचा, त्यावेळेस भजनाचे कार्यक्रम असायचे, त्यावेळेस अनेक वेगवेगळे अभंग गवळणी मी गायचो. पण माईंचं एक फरमाईश कायम ठरलेली असायची की सर हे गा. तर त्यांची जी फरमाईश होती तीच मी आता फक्त गातो. एक भावगीत एक छोटंसं, म्हणजे स्वाध्याय परिवाराच्या भावगंगेतलं आहे. श्रद्धेने आणि बुद्धीने हे समजून घ्या, असं एक छोटंसं भावगीत आहे, ते मी गातो आहे. श्रद्धेने बुद्धीने समजून घे, श्रद्धेने बुद्धीने समजून घे, आतील प्रभु स्पर्श जाणून घे, आतील प्रभु स्पर्श जाणून घे. जीभ ओली राहते का ठेवी तो कोण, जीभ ओली राहते का ठेवी तो कोण, खातो ते पचते का पचवी तो कोण, खातो ते पचते का पचवी तो कोण. प्रेमाचा प्रवाह समजून घे, आतील प्रभु स्पर्श जाणून घे. श्रद्धेने बुद्धीने समजून घे, आतील प्रभु स्पर्श जाणून घे. झोप दिली कोणी अन जागवितो कोण, झोप दिली कोणी अन जागवितो कोण, भूक देऊनी सकला पोषितो कोण, भूक देऊनी सकला पोषितो कोण. पुजारी कोण खरा, पुजारी कोण खरा समजून घे, आतील प्रभु स्पर्श जाणून घे. श्रद्धेने बुद्धीने समजून घे, आतील प्रभु स्पर्श जाणून घे. लाल रक्त का बनते बनवी तो कोण, लाल रक्त का बनते बनवी तो कोण, शर्करा प्रमाण लोह ठरवी तो कोण, शर्करा प्रमाण लोह ठरवी तो कोण. अभिषेक देवाचा समजून घे, अभिषेक देवाचा समजून घे, आतील प्रभु स्पर्श जाणून घे. श्रद्धेने बुद्धीने समजून घे, आतील प्रभु स्पर्श जाणून घे. बत्तीस दातात जिभ मोकळी का, बत्तीस दातात जिभ मोकळी का, पंचे इंद्रियांना विषयांची ओढ का, पंचे इंद्रियांना विषयांची ओढ का. रचनेचे कौशल्य पिऊन घे, रचनेचे कौशल्य पिऊन घे, आतील प्रभु स्पर्श जाणून घे. श्रद्धेने बुद्धीने समजून घे, आतील प्रभु स्पर्श जाणून घे. वासना विकार यास नाचवितो कोण, वासना विकार यास नाचवितो कोण, उनाड मनास आवरतो कोण, उनाड मनास आवरतो कोण. आतील शिवास जिंकून घे, आतील शिवास जिंकून घे,
आतील प्रभू स्पर्श जाणून घे, श्रद्धेने बुद्धीने समजून घे, श्रद्धेने बुद्धीने समजून घे, आतील प्रभू स्पर्श जाणून घे, आतील प्रभू स्पर्श जाणून घे. आपल्या सर्वांच्या मातृस्थानी असलेल्या माईंच्या आपण श्रद्धांजली सभेसाठी जमलो आहोत. सुमारे 50 वर्षाचा संसार भाऊंबरोबर त्यांचा झाला. एका फकीराचा संसार त्यांनी कसा केला असेल हीच कल्पना आपण सगळे करू शकतो. घर लहान, इथे ते आता प्रतिभाने सांगितलं की इथं शाळेच्या मैदानावरती पत्र्याच्या खोलीत राहत होते. नंतर प्रबोधन सोसायटीत गेले किंवा अन्य ठिकाणी गेले असतील, पण त्या घरामध्ये अनेकांचा राबता, अनेक लोक यायची. शाळेत कोणी आलं तरी पहिल्यांदा भाऊंच्या घरी जाणार, भाऊ त्यांना हक्काने घेऊन जाणार. त्यांच्या घरीच सगळं जेवण खाण चहा पाणी अनेक लोकांचं असं होत होतं. याशिवाय अनेक मुलं त्यांच्या घरी राहत होती. मी अगदी आत्तापर्यंत 10 वर्षापूर्वी तुमचा संतोष तिथं राहायचा. म्हणजे अनेकांना त्याने आपल्या घरी ठेवून घेतलं. मला वाटतं हे फार मोठं विशेष आहे की आजच्या काळामध्ये घरातली माणसंसुद्धा जिथे जड होतात तिथे बाहेरच्या माणसांना आपल्या घरात ठेवून घ्यायचं आणि त्यांचं सगळं करायचं, निरपेक्ष भावनेने करायचं. तर फार मोठं हे, त्याला फार मोठं मन लागतं. आणि असं माईंचं फार मोठं मन होतं. त्यांच्याकडे आम्ही अन्नपूर्णा रूपाने त्यांना मी अनेक वेळा पाहिलं. आत्ता सांगितलं गेलं की अनेक पदार्थ त्यांना करायची आवड होती. घरात कुणीही आलं तरी प्रसाद घेतल्याशिवाय ते सोडत नसत. काहीतरी घेऊन जा, थोडं काहीतरी खाऊन जा, हा त्यांचा अगदी प्रेमाचा आग्रह असायचा. जसं त्यांना आपण मातृरूपाने पाहिलं, अन्नपूर्णा रूपाने पाहिलं, तसं त्यांना सरस्वती रूपानेही पाहिलं आपण. की गीतेची भक्ती त्यांनी अनेक वर्ष केली, अनेकांना शिकवलं. भाऊ जेव्हा भागवत सप्ताह वाचायचे, भाऊंचे अनेक भागवत सप्ताह झाले, प्रत्येक भागवत सप्ताहाला त्यात त्यांचं कधी वेगळं अनुष्ठान चालायचं. म्हणजे भाऊ भागवत वाचायचे, मग त्या वेळात कधीतरी ज्ञानेश्वरी वाचतील, कधी दासबोध वाचतील, कधी कुठली पोथी वाचतील. त्यांचं अनुष्ठान वेगळं चालायचं. आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या काही भाऊ इतकं 5-5, 6-6 तर बसू शकायच्या नाहीत. पण एक तासभर बसायच्या, 1.5 तास बसायच्या, परत 15 मिनटं आडव्या व्हायच्या, परत बसायच्या. मग त्यांची चिकाटी जी होती ती चिकाटी लक्षात घेण्यासारखी होती. आणि प्रत्येक भागवत सप्ताहामध्ये काही ना काही त्यांचं अनुष्ठान वेगळं झालेलं आहे. असा उल्लेख झाला की भागवत सप्ताहाच्या सगळ्या मिरवणुकामध्ये सगळे पूजेला किंवा नंतर जेव्हा व्यासपूजन व्हायचं तेव्हा अर्थात माई आणि भाऊ दोघंही बसायचे आणि त्यांचं पूजन व्हायचं. ती जी त्यांची प्रसन्न मूर्ती दोघांची मला कायम आठवते. आणि असं त्यांच्यावरती अनेक त्यांना वस्तू मिळायच्या, काही ग्रंथ मिळायचे, काही ब्लाऊज पीस मिळायचे किंवा काही साड्या मिळायच्या. पण जसं मिळालं तर सगळ्या त्या वाटून, काही ठेवायच्या नाही, सगळं वाटून टाकायचं. औरंगाबादला आम्ही गेलो होतो, मला आठवतं की अक्षरशः खच पडला होता वस्त्रांचा आणि गोष्टींचा, पण त्यांनी ते घरात काही आणलं नाही, सगळं तिथंच सगळं दान करून टाकलं. म्हणजे हे सुद्धा औदार्यसुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे जे जनता जनार्दनाकडून मिळालेलं आहे ते तसंच जनता जनार्दनाला परत करायचं, तितक्या मोठ्या भावनेने करायचं, प्रेमाने करायचं, प्रसाद म्हणून करायचं. हा जो त्यांची हसरी दोघांची मूर्ती ही माझ्या मनावरती कायम लक्षात घेण्यासारखी आहे. अशा अनेक रूपं त्यांची, म्हणजे लक्ष्मीची रूप आहे, सरस्वतीचं रूप आहे, मातृरूप आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आणि असा जो संसार त्यांनी जो केला, भाऊंचा केला, अत्यंत कृतार्थ त्या होत्या. आणि अनेक वेळा म्हणायचे की माझ्यासाठी प्रार्थना करा. मी भाऊ जायच्या आधी, भाऊ आजारी पडायच्या आधीपासून म्हणायच्या की मला आता भाऊंच्या आधी जायचं आहे. पण ती काय त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही. पण भाऊ नंतर मात्र मग अशी जसं म्हणलं की काही त्यांनी सगळी जीवनिच्छा त्यांची संपली आणि अवघ्या 9 महिन्यातच त्या गेल्या. परंतु आपल्या सगळ्यांची जबाबदारी, ज्यांनी त्यांना आई म्हणून मानलेलं आहे, ज्यांनी त्यांची नातवंड आपण सगळे आहोत, मुलं आहोत, मुली आहोत, तर ह्या सगळ्यांची आपली मोठी जबाबदारी आहे की त्यांनी जसं मोठं मन केलं आणि काहीतरी समाजाला खूप भरून दिलं, आपण तसं आपलं मन मोठं करूयात, अधिक द्यायचा प्रयत्न करूयात. मग आपण ती एक प्रार्थना विवेकानंद केंद्राची की आम्ही जेवढं समाजाकडनं घेऊ त्यापेक्षा अधिक आम्ही द्यायचा प्रयत्न करू. आणि असं या दोघांनी केलं, आपल्या आयुष्यभर जगून दाखवलं. आपल्याकडे आपण फार मोठे भाग्य आपलं की त्यांचं सगळं जिथं जागतं जीवन आपण पाहू शकलो. नाहीतर संतांची चरित्र फक्त पुस्तकाचं वाचलेली लोकांना वाचायला मिळतात, पण आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळालं आहे उभयतांचा संसार. तर मला असं वाटतं आपली सगळ्यांची मोठी जबाबदारी आहे, ती जबाबदारी आपण सगळे पार पाडूया. आपण तितक्या मोठ्या मनाचे होऊयात आणि समाजाकडून जितकं मिळतं आहे त्याच्या काही पटीने द्यायचा प्रयत्न करूया. हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. यानंतर योगिनीताई अभंग सादर करते.
मगाशी देवळकर सरांच्या बोलण्यामध्ये ज्याचा उल्लेख झाला तो अभंग संत एकनाथ महाराजांचा. ऐसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. ऐसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. पक्षी अंगणासी आले आपुला चारा चरोनी गेले. ऐसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. वाट सरू वाटाले प्रातः काळी उठून गेले. ऐसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. मार्गी बहु साल भेटले तेथे मन नाही गुंतले. ऐसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. एका विनवी जनार्दना ऐसे असता भय कोणा. ऐसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. ऐसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. जोवरी प्राचीनाची दोरी. जोवरी प्राचीनाची दोरी. सगळ्या गोष्टी खऱ्या असतात. आपण काहीच करू शकत नाही हे सगळ्यात जास्त खरं असतं. यानंतर मी श्रीकृष्ण दादाला विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. श्रीकृष्ण दादाच्या आधी भारतीताई मनोगत व्यक्त करते. हरि ओम. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. या श्लोकांनी सुरुवात करून बाबांना श्रद्धांजली अर्पण केलेल्याला जेमतेम 9 महिने होत आहेत. आज मी मुद्दाम कागदाचा आधार घेणार आहे कारण मला तो घ्यावा लागणार आहे. मातृ आणि पितृ ह्या शब्दापुढे छत्र हा शब्द का वापरतात हे ते छत्र बाजूला झाल्यानंतर जास्त प्रकर्षाने जाणवतं. त्या छत्राखाली आपण किती सुरक्षित असतो हे आपल्याला त्याच्यानंतर जाणवतं जेव्हा ते छत्र डोक्यावरून बाजूला होतं. आणि हा विचार करताना मला एक जाणवलं की माझ्या आईच्या डोक्यावर ही दोन्हीही छत्र तिच्या फार लहानपणापासूनच नव्हती. कसं गेलं असेल तिचं आयुष्य मी कल्पनासुद्धा करू शकत नाही या गोष्टीची. तिच्या आत्याने तिचा सांभाळ केला आणि माझ्या आत्या आजींनी खूप प्रेमाने सर्व जबाबदारी तिच्या जीवनाची घेतली. सगळं शिक्षण, लग्न, बाळणपण, त्याच्या पुढच्या सगळ्या जबाबदाऱ्या. पण तरी आईवडिलांची कमतरता भरून निघाली असेल का? त्याच्या मनाने मी आणि श्रीकृष्ण किती भाग्यवान. आज 53व्या वर्षापर्यंत हे छत्र आम्हाला लाभलं. मी आईचं पहिलं अपत्य
त्यामुळे आईच्या माझ्याकडनं खूप अपेक्षा होत्या आणि माझ्या प्रत्येक लहान सहान गोष्टीचं तिला खूप कौतुक होतं. 1ली ते 4थी ही 4 वर्ष तिने माझा अभ्यास इतका चांगला घेतला. माझं हस्ताक्षर उत्तम व्हावं यासाठी खूप धडपड केली आणि तिला एक स्कॉलरशिपच्या परीक्षेचं खूप कौतुक होतं आणि स्कॉलरशिप मिळावी मला म्हणून तिला फार इच्छा होती. पण मी ज्या वनिता समाज शाळेमध्ये होते तिथे नेमकं स्कॉलरशिपचा अभ्यास शिकवणारा कोणी योग्य शिक्षक मिळालं नव्हतं आणि ते सगळं असंच वर्ष खूप वाया गेलं. आईने तिच्या परीने पुस्तकांवरून माझा जमेल तेवढा अभ्यास घेतला पण ते काही खरं नव्हतं. आता निदान श्रीकृष्णाला तरी स्कॉलरशिप मिळायलाच पाहिजे असा तिने चंग बांधला होता. म्हणून तिने वनिता समाजमधल्या प्रवेश काढून भावे प्राथमिक शाळा तेव्हा प्रसिद्ध होती की तिथे स्कॉलरशिपचा अभ्यास खूप चांगला करून घेतला जातो म्हणून तिथे धडपड करून त्याला प्रवेश घेतला. अर्थात पुढे त्या सगळ्या प्रकाराला फार काही पुढे साध्य झाला नाही, तो भाग निराळा. पण तिच्या हातात जे होतं ते ती समरसून मनापासून करायची, धडपडून करायची. तिने मला अभ्यास करण्याची ही अत्यंत एक उत्तम पद्धत त्या पहिल्याच कोवळ्या वयात इतकी चांगली शिकवली होती की ती आजपर्यंतसुद्धा मला उपयोगी येते. पुस्तक वाचताना नेहमी पेन्सिल हातात ठेवायची आणि महत्त्वाच्या शब्दांखाली अधोरेखन करत जायचं आणि मग पुन्हा वाचताना त्या शब्दांवरून अधोरेखित केलेल्या शब्दांवरून टिपणं काढायची. ही तिने इतकी सुंदर पद्धत मला शिकवली होती की ती अजूनही मला तितकीच उपयोगाची पडते. अजूनही त्याच पद्धतीने मी अभ्यास करते आणि माझा अभ्यास खूप चांगला होतो. इथूनही पुढे मी जेव्हा जेव्हा अभ्यास करीन तेव्हा मला आईची आठवण नक्कीच येईल. अगदी साध्या साध्या गोष्टी, कुठलाही कागद घेतला, पेन घेतलं, पहिली तारीख घालायची, शीर्षक घालायचं आणि मग लिहायला सुरुवात करायची. आज अगदी भाजीची यादी करायला बसले मी तरी माझ्या हाताला ती एवढी सवय लागली आहे की पहिली तारीख घालणार यादीत आणि मग पुढे सुरू. तसंच ती आयुष्यभर हिशोब लिहायची, जमा खर्च लिहायची. हातात तिच्या नेहमीच जेमतेम पैसे असायचे त्यामुळे सगळा जमा खर्च अगदी काटेकोरपणे लिहायची तिला गरजही असायची आणि ती तो मनापासून लिहायची. हे बघतच मी मोठी झाले. मला तेवढी गरज नव्हती जमा खर्च लिहायची पण माझ्या नवऱ्याला शेखरला खूप त्याचं कौतुक होतं की नाही जमा खर्च हा लिहिला गेलाच पाहिजे आणि त्याच्यामुळे आणि आईच्याही संस्कारामुळे मी तो अजूनही लिहिते आणि आता खूप काटेकोरपणे लिहिते आणि त्याचे खूप वेगळे वेगळे फायदे मला नंतर जाणवले की नुसतंच पैशाची मॅनेजमेंट असं नाही, खूप नोंदी राहतात त्या ह्याच्यातून आणि त्या नोंदी कधी कशा उपयोगी पडतात हे सांगता येत नाही. तिच्या एवढी काटकसर माझ्या संसारात मला नाही करावी लागली पण तिच्याकडून हा संस्कार मिळाला की वस्तू जपून वापरायच्या असतात, अन्न कधी वाया घालवायचं नसतं. ती नेहमी म्हणायची की खाऊन माझा एक वेळ पण टाकून माजू नका कधीही. हे वाक्य इतकं फिट डोक्यात बसलं आहे की कधीही कुठलीही गोष्ट वाया घालवायची नाही हा संस्कार तिच्या आचरणातनं मिळाला. स्वच्छता, टापटीप, वस्तू जागच्या जागी ठेवणं हे सगळे संस्कार तर तिच्यामुळेच घडले. आम्ही सदाशिव पेठेत राहायचो, नारायण सदनमध्ये तो वाडा होता. त्याच्यामध्ये 10x12 आणि 10x14 अशा 2 खोल्यामध्ये आम्ही भाड्याने राहायचो. पण खरं सांगते की त्या 2 खोल्यांमध्ये आम्ही स्वर्गसुख अनुभवलं आहे हे म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. कारण माझे आई आणि बाबा, आमच्याकडे पैशाची चणचण असायची पण आपले वडील खूप कर्तृत्ववान आहेत पण ते तत्त्वज्ञानी आहेत म्हणून ही आपली चणचण आहे. हे आईने आम्हाला इतकं चांगल्या पद्धतीने सांगितलं होतं की आमची सामदाम आर्थिक जी काही परिस्थिती होती त्याचा आम्हाला कधीही लाज वाटली नाही, आम्हाला त्याचा अभिमान वाटायचा. हे आईमुळेच शक्य होतं. ती एक सुगृहिणी होती, उत्तम स्वयंपाक करायची आणि स्वयंपाक करताना ती नेहमी गजेंद्र मोक्ष किंवा व्यंकटेश स्तोत्र असं म्हणत म्हणत तो स्वयंपाक व्हायचा. त्यामुळे रोजचं जेवणसुद्धा जणू काही प्रसाद रूपानेच आमच्या गळी उतरायचं, पोटात जायचं. आणि बाबा कधीच बाहेरचं कुठलीच पदार्थ कधी खात नसत त्यामुळे सर्व पदार्थ आई घरी करायची. लोकांना नवल वाटेल पण की ज्या बटाटे वडा किंवा मिसळ अशा काही गोष्टी आपण कांद्या लसणीशिवाय विचारच करू शकत नाही, त्या आमची आई कांदा लसणीशिवाय इतक्या रुचकर बनवायची की ज्या कोणी चुकून नाकून जर खाल्लं असेल आईच्या हातचं तर त्यांना हे पटेल की कांद्या लसणाची आठवणसुद्धा होणार नाही इतकी चव असायची आणि कुठेही चवीमध्ये कॉम्प्रोमाइज झालं आहे असं कधीच वाटायचं नाही.
घरातल्या सगळ्या गोष्टी ती आपल्या आपणच, मी सर्व, आमच्याकडे काही फार नोकर चाकर वगैरे मंडळी नव्हती, पूर्ण शारीरिक कष्ट सगळे तिच्यावरती असायचे. तरीही ती पापड, लोणची, मुरांबे, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, म्हणजे खाण्यापिण्याची आम्हाला काही ददात नव्हती. खूप विविध प्रकारच्या वड्या करायची ती. दिवाळीच्या वेळेला तर मोठे मोठे ते साठी बिस्किटचे असे प्रचंड मोठे डबे असतात, तेवढे भरभरून आमच्याकडे पदार्थ बनायचे आणि ते खूप जणांना वाटले जायचे. सगळ्यात पहिली सुरुवात व्हायची ती दिवाळीचे जे फटाका स्टॉल असायचे, त्या पहाटे जाऊन त्यांना फराळ द्यायचा आणि मग देवाला जाऊन येऊन मग फराळ करायचा. हा सगळा प्रकार ती एकटीच्या हिमतीवर करायची, तिच्या हाताखाली कोणीही नसायचं. आज मी हा विचारही करू शकत नाही, माझ्या हाताखाली माणसं आहेत तरीसुद्धा मला टेन्शन येतं की बापरे कसं काय होईल हे वगैरे वगैरे. तर तिचा या बाबतीतला एक पराक्रम मी इथे आवर्जून सांगणार आहे. माझ्या मुलीचा तेजश्रीचं बारसं 1987 साली याच वास्तू तिथेच झालं होतं आणि तेव्हा जवळपास एक 30-40 जणं होती आणि ती सगळी दुपारी जेवायला होती. तर पुरणपोळ्या हा मेन पक्वान्न ठरलं होतं आणि बाकीचा स्वयंपाक सगळा आई घरी करणार होती. आणि आदल्या दिवशी आता बाईला बोलवलं होतं, पुरणपोळ्या करायला एक बाईंना काम दिलं होतं. पण ऐन वेळेस त्यांचा काहीतरी 1-2-2:30च्या सुमारास फोन आला की काहीतरी कारणामुळे त्यांना जमत नाही आहे. त्याच्यानंतर काय करावं आईनी? ती अशी शांत बसली 5 मिनटं, जरा सुन्न झाली होती की अरे बापरे आता एवढ्या 40 माणसांच्या पुरणपोळ्या, परत उद्याचा स्वयंपाक. पण मग ती उठली, तिने 2-3 मैत्रिणींना वगैरे फोन केला आणि बोलवून घेतला, तेव्हा फोनचं एवढं प्रस्थ नव्हतं. आणि पहिलं पुरण शिजायला घातलं. मग जवळपास तिच्या मैत्रिणी गोळ्या झाल्या आणि सुरू झालं पुरणपोळ्या करायला. त्यानं सगळ्यांना मदत करायची खूप इच्छा होती, पण आई आमची परफेक्शनिस्ट, सगळं ते परफेक्ट व्हायला पाहिजे. तो उंडा तिच्या मनात जसा असेल तसाच तो भरला गेला पाहिजे, असंच लाटलं गेलं पाहिजे, तसंच भाजलं गेलं पाहिजे, ते काही तिच्या मनास येईना. शेवटी जवळपास अर्धा तास झगडून तिने तिच्या मैत्रिणींना उंडा कसा व्यवस्थित भरायचा हे आधी पहिलं शिकवलं आणि काही 2 जणींना ते पोळ्या कशा खमंग भाजायच्या हे शिकवलं. आणि मग तिथून पुढे रात्री जवळपास 11-11:30पर्यंत तो सगळा पुरणपोळ्या सगळ्या तिने एकटीने लाटल्या. आणि एवढं करून पुन्हा पहाटे उठून परत सगळा स्वयंपाक आणि मग दिवसभर मग दुपार मला वाटतं 3:30-4ला पाळण्यात घालण्याचा कार्यक्रम होता. ते सगळं तिने हसतमुखाने आणि अत्यंत उत्साहाने पार पडलं. कुठून आली तिची एवढी एनर्जी मला समजूच शकत नाही. म्हणजे आपण काय म्हणलं, चला मग काहीतरी बासुंदी मागवा, गुलाबजाम आणा, पण आमच्याकडे ना काही मागवणं ही कन्सेप्टच नव्हती. प्रत्येक गोष्ट घरातच करायची. मग तो स्केल कितीही असला तरी करायचं आणि ते आई करायची. ह्याच्याबद्दल तिचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. म्हणजे तिचे हिंमत, तिचे कष्ट, तिचा उरक, दांडगा उत्साह, ह्याला खरोखर सलाम आहे. याच उत्साहाने तिने अभ्यंकर कुटुंबासाठी पण पुष्कळ गोष्टी केल्या. माझ्या 2 आत्यांची लग्न तिने म्हणजे स्थळं बघण्यापासून त्याच्यानंतर पुढे बघण्याचे कार्यक्रम, लग्नाच्या बैठकी, देणं घेणं, खरेदी, लग्नाचे सगळे कार्यक्रम, लग्नानंतरचे सणवार, बाळणपण, इथपर्यंत सगळं तिने, म्हणजे तिला जणू 3 मुली होत्या, मी एक आणि माझ्या हातीच्या मोठ्या 2 आत्या. त्यामुळे असं सगळं ती त्या अतिशय उत्साहाने करायची. तिच्या ह्या वागण्यामुळे एक संस्कार माझ्यावर नकळत झाला की आपल्या सासरची मंडळी ही फक्त आपल्या नवऱ्याचे नातेवाईक नसतात, ते तितकेच आपलेही असतात आणि आपण त्यांना प्रेम लावायचं असतं. हे तिच्याकडून कळलं आणि हे सहज, म्हणजे असं काही उपदेश करायचे, तिच्या आचरणातच ते कळलं की किती ती झिजायची सगळ्यांसाठी. आम्ही जेव्हा कोकणात जायचो तेव्हा माझ्याबरोबरीने माझ्या आत्यांसाठी सगळी खरेदी असायची. सगळं सारखं समान, मला जे असेल तेच मंजू आत्याला, तसंच नंदू आत्याला. हे सगळ्यांचा विचार करायचा असतो हे आईबाबांच्या आचरणातनं नकळतच जाणवत गेलं. आईचा स्वभाव खूप मोकळा आणि बोलका होता. माणसं जोडण्याची तर तिच्यामध्ये हातोटी होतीच आणि ती अत्यंत हौशी होती, कमालीची हौशी होती. सगळ्यात तिला खूप रस असायचा. हा तिचा स्वभाव खरं तर बाबांच्या पूर्ण विरुद्ध होता. बाबा हां ठीक आहे, झालं ठीक, नाही झालं ठीक, म्हणजे आपले तटस्थ कायम. त्यामुळे खरं तर असं पुष्कळ वेळेला वाटायचं की ह्यांचं खूप विजोड जोडपं आहे किंवा खूप विसंगती आहे त्यांच्या स्वभावामध्ये. पण एक अंतर्गत तो स्वभाव एकमेकांना पूरक होता. हे सांगताना मी एक उदाहरण देते. मी जेव्हा वेदांत शिकत होते तेव्हा आम्हाला सांख्यदर्शन नावाचं एक
पेपर होता. तर त्या सांख्यदर्शनामध्ये प्रकृती आणि पुरुष ह्यांच्यामधला संबंध स्पष्ट करताना एक छान न्यायाचा वापर केला आहे. अंधपंगू न्याय असं त्याचं नाव. अंध माणसाला दिसत नाही, चालता येतं, आणि पंगू माणसाला दिसतं, त्याला चालता येत नाही. मग तो पंगू आंधळ्याच्या खांद्यावर बसतो आणि त्याला मार्गदर्शन करतो, इकडून जा, असा जा, तसा जा, आणि मग ते दोघं मिळून इच्छित स्थळी सुखरूप व्यवस्थित पोचतात. असा तो अंधपंगू न्याय आहे. तर ह्याच्यामध्ये प्रकृती म्हणजे प्रकृतीला सृष्टीच्या उत्पत्तीची इच्छा असते, तिच्याकडे सगळा कच्चा माल असतो, कार्य करण्याचा जोम असतो, पण पुरुषाच्या सहाय्याशिवाय ती ते करू शकत नाही. आणि पुरुष हा निष्क्रिय, पूर्ण निष्क्रिय असतो, पण तो चैतन्य स्वरूप असतो. प्रकृतीला सृष्टीच्या उत्पत्तीसाठी जे चैतन्याची गरज असते ती पुरुष भागवतो, आणि निष्क्रियता जी पुरुषाची असते ती प्रकृती भरून काढते. असंच काहीसं नातं माझ्या आईबाबांचं होतं, असं मला आता विचार करताना जाणवलं की सगळ्या सांसारिक जबाबदाऱ्या या आईनी अंगावर घेऊन त्या पार पाडत असल्यामुळे बाबा त्यांच्या कार्यासाठी निःशंक मनाने मोकळे झालेले होते. आणि आईसुद्धा संसारिक अत्यंत सामान्य संसारी स्त्री असूनसुद्धा त्यांच्या संगतीत राहिल्यामुळे, तत्त्वज्ञान सतत कानावर पडत राहिल्यामुळे ती संसाराच्या बाहेर विचार करू शकली. आपण काहीतरी वेगळं करावं ही इच्छा तिच्या मनात उत्पन्न झाली. फक्त संसार 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 एके संसारच करत बसली नाही ती, त्याच्यातून ती बाहेर पडली. एका विशिष्ट वयानंतर तिच्या जबाबदाऱ्या जशा कमी होत गेल्या तसं तिच्या मनात इच्छा उत्पन्न झाली की आता आपण भगवद्गीता शिकावी. व ती भगवद्गीता शिकली. तो तिचा ध्यास मला अजूनही आठवतो, कारण बाबांना फार वेळ नसायचा आणि तिला सुरुवातीला फार वेळ लागायचा ते सगळे उच्चार स्पष्ट होण्यासाठी. तर ती कॅसेटवर बाबांचा रेकॉर्ड करून घ्यायची, दिवस रात्र ती ते ऐकायची, दिवस रात्र ऐकायची. आणि ती परफेक्शनिस्ट होती. मगाशी म्हणलंच की प्रत्येक आपला उच्चार हा व्यवस्थितच आला पाहिजे ह्याच्याकरता तिची धडपड असायची. काळजीपूर्वक ती ते सगळं पाठ करायची, आणि तीच काळजी तिने जेव्हा इतरांना शिकवलं तेव्हाही तिने ती घेतली. त्यामुळे तिची बाबांच्या सान्निध्यात तिची उन्नती झाली. भगवद्गीतेतच 18व्या अध्यायात असं म्हटलेलं आहे, अध्येष्यते च इमं धर्म्यं संवादमावयोः ज्ञानयज्ञेन तेनाहम इष्टस्यामिति मे मतिः. म्हणजे आमचा हा जो धर्माला पुढे नेणारा असा जो संवाद आहे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधला, ह्याचा जो अभ्यास करेल, अध्ययन करेल, अध्यापन करेल, त्यांनी जणू काही ज्ञानयज्ञ करून माझी पूजा केली आहे असं मी समजतो, असं प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण म्हटलेले आहेत. आणि असा ज्ञानयज्ञ हा आईच्या हातून झाला, त्यामुळे तिचं जीवनाचं सार्थक झालं असं मला वाटतं आहे. त्यामुळे तिला श्रद्धांजली अर्पण करताना इतक्याच सदिच्छा व्यक्त करते की आईचा जो पारलौकिक प्रवास आहे तो उत्तम होवो, तिला सद्गती लाभो, आणि तिच्या या आयुष्यात ज्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या असतील त्या तिला उत्तम जन्म येऊन त्या सर्व पूर्ण होवोत. शुभास्ते पंथानः संतु. धन्यवाद. नमस्कार, मी तेजश्री कुलकर्णी. आजी ही फक्त आजी अशी मी तिला कधी हाक नाही मारली, कायम निगडीची आजी. कारण सुरुवातीला पुण्याची आजी पण होती, त्यामुळे निगडीची आजी अशी एकदा तिला हाक मारली आणि कायम आयुष्यभर ती निगडीची आजीच राहिली. मी तिच्याकडे लहानपणी बरेचदा राहायला यायचे, खूपदा राहायला यायचे. कधी कधी 8-8, 10-10 दिवस मी राहायला यायचे तिच्याकडे. आणि तिच्या जवळ जे कोण असतील त्या सगळ्या मुलांबरोबर ती मला खेळायला पाठवायची. ती याच्याकडे जाऊ नको, त्याच्याकडे जाऊ नको, तुला कोण आवडते तू सगळ्यांकडे जा, सगळ्यांशी मैत्री कर, काय प्रॉब्लेम असेल तर परत ये. मग भांडणं झाली तर मी आजीकडे यायचे. कधी आजी माझ्या बाजूनी भांडायची, कधी मला सांगायची की आता हे भांडण मी तुला कसं मिटवायचं ते शिकवलं, आता पुढचं भांडण तू मिटवून मग मला सांग की कसं मिटवलंस. कारण आमच्याकडे जेव्हा मी पुण्याच्या घरी राहायचे त्यावेळेला तिथे जवळपास कोणीही मित्रमंडळी नव्हती. शाळा नसेल त्यावेळेला सुट्टीमध्ये मित्रमंडळी ही संकल्पना फक्त आजीकडे आल्यावरच असायची, नाहीतर आपलं आपलं खेळायचं, पुस्तकं वाचायची, अशीच सुट्टी जायची. त्यामुळे आजीकडे जायचं म्हणजे एक वेगळी एक्साइटमेंट असायची. कारण आजी वेगळ्या वेगळ्या गोष्टी करायची. रोज पोळी भाजी करायला तिला आवडायचंही नाही कधी कधी, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची धिरडी कर, काय काय कर, अशा सगळ्या गोष्टी ती करायची. आजी म्हणजे काय ह्याचं सगळं मूर्तिमंत स्वरूप ती होती. गाणी, गोष्टी, खाऊ, कुठेही न्यायचं असेल तर चल माझ्याबरोबर,
इथे तू येऊ नकोस, इथे तू काय करशील, असं ती कधीही म्हणायची नाही. तू आमच्या गप्पा ऐक आणि तू तुझं काय असेल ते खेळ, तुला त्यातलं काय कळेल ते तू ऐक, नाही कळणार ते सोडून दे. पण तिच्याबरोबर मी तिच्या सगळ्या मैत्रिणींकडे गेले. मग माझ्या मैत्रिणीकडे मी हिला कसं नेऊ असं ती कधीही म्हणली नाही. मी पूर्ण निगडीतल्या सगळ्यांच्या घरी तिच्याबरोबर हात धरून अनेकदा चालत जायचे, कधी रिक्षेतून जायचे. पण तिच्याबरोबर जायला मला कधी त्रास नव्हता आणि तिला मला बरोबर न्यायला कधी त्रास नव्हता. म्हणजे आजी आजोबा ज्यावेळेला कोकणात गेले, जवळजवळ 25 दिवस गेले, तेव्हा त्यांच्या कोकणातल्या ट्रिपला सुद्धा 25 दिवस मी त्यांच्याबरोबर गेले होते. आणि त्यावेळेला पूर्ण कोकण दर्शन त्यांच्या पद्धतीने मी जे केलं ते माझ्या आईवडिलांबरोबरच्या कोकण दर्शनापेक्षा अगदीच भिन्न. म्हणजे मी वेगवेगळ्या लोकांच्या घरी राहिले, वेगवेगळ्या लोकांच्या बागांमध्ये गेले. मग हे कोकण दर्शन मला वाटत नाही कुणाला करायला मिळालं असेल. आत्ताच्या जे सिटी फोक जे म्हणतात त्या सिटीमधल्या लोकांनी हे कोकण दर्शन कधीही केलं नसणार. आजीला, आई जसं म्हणते तसं निगडीच्या आजीला स्वयंपाक करायला भयंकर आवडायचं. वेगवेगळे पदार्थ ती करायचीच. पण मी जशी थोडी मोठी झाली तसं तिचा असंही आग्रह होता की मला स्वयंपाक आला पाहिजे. त्यामुळे पहिली फोडणी ही आजींनी मला शिकवली. आणि खमंग, फोडणी खमंग झाली पाहिजे हे ती रोज म्हणायची. आणि तिची प्रत्येक फोडणी खमंगच व्हायची. आणि त्या खमंगपणामध्ये शिरताना, मला शिकवताना मी 3 वेळेला फोडणी जाळली. कारण की तिच्यासाठी आता टाकू का, नाही अजून तेल गरम व्हायचं आहे, अजून तेल गरम व्हायचं आहे, असं करत करत 3दा मी फोडणी जाळली. पण ती मला ओरडली नाही, तू हवी ते वेळेला जाळ, पण तुझी फोडणी खमंग होईपर्यंत आज फोडणी करायची. त्यामुळे माझी फोडणी आता खमंग बरेचदा होते अशीच पावती मला माझ्याकडच्या लोकांनी दिली. आणि तिचं म्हणणं असं असायचं की तुझ्याकडे खूप नोकरचाकर आहेत हे मान्य, पण जर तुला स्वयंपाक येत नसेल तर तू कोणाहीकडून स्वयंपाक करून घेऊ शकत नाहीस. हे वाक्य तिने मला प्रत्येक वेळेला राहायला आल्यावर शिकवलं. म्हणून तू शिक, तू करणार नसशीलही भले तुझ्या आयुष्यात, पण तुला आलं पाहिजे, नाहीतर तू कोणाहीकडून स्वयंपाक करून घेऊ शकत नाहीस. आणि हे तिचं म्हणणं मला नंतर अगदी पटलं. त्याच्यात भयंकर तथ्य होतं. कारण जेव्हा मी आता कधी माझ्या कोणाकडून काही करून घेते तेव्हा मी त्या खोलीत नसतानाही मी तिला सांगू शकते की हां, अजूनही तुला तो गॅस मोठा करायचा सांगितलेलं नाही, मी जो गॅस दिला आहे त्याला हात लावायचा नाहीस, हे मी तिला सांगू शकते. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहानपणी मला आजोबांची आदरयुक्त भीती वाटायची. मी त्यांच्याशी काहीही बोलायला जायचे नाही स्वतःहून, कारण मला कळायचंच नाही की मी त्यांच्याशी काय बोलायचे. कारण ते काहीतरी वेगळंच बोलायचे आणि मला काही त्याच्यातलं समजायचंच नाही. आणि मी त्यांच्याकडे राहायला गेल्यावरती मला आजी म्हणायची, हां आजोबांशी जरा गप्पा मार. माझ्या डोक्यात प्रश्न पडायचा की मी काय गप्पा मारू त्यांच्याशी, ते तर शाळेबद्दल काहीतरी बोलतात किंवा वेगळंच काहीतरी विचारतात ज्याचं उत्तरच माझ्याकडे नसतं. मग ती म्हणायची तू बोल, मग आपण नंतर बोलू. मग मी एकदा असंच त्यांच्याशी काहीतरी बोलायला गेले, नुकताच रिझल्ट लागला होता. मी त्यांना कौतुकाने सांगितलं की मला 91% मार्क मिळाले. हां ठीक आहे, पण तुला कळलं काय? आता ह्याच्यावरती काय प्रतिक्रिया द्यावी हे मला त्यावेळेला कळलं नाही. त्यांना त्या 91%चं कौतुक वाटलं आहे का नाही वाटलं आहे का, काय झालं आहे हे मला काही कळलं नाही. मी खट्टू होऊन आजीकडे आले. तू मला त्यांच्याकडे बोलायला पाठवलंस आणि ते मला असं म्हणाले. मग तिने मला त्याच्यात समजावून सांगितलं की त्यांचं काय म्हणणं आहे, काय आहे. तर त्यांच्यातला आणि माझ्यातला संवाद होण्यासाठी, म्हणजे आजोबांना समजून घेण्यासाठी आजी ही माझा सेतू होती लहानपणी. नंतर हळूहळू आजोबा काय म्हणतात, का म्हणतात ते मला कळायला लागलं, पण लहानपणी तर माझा सेतू ही आजीच होती. मग त्यांचं म्हणणं मला निम्म्या वेळेला कळायचं नाही, मग ती मला काहीतरी सोपं करून गोष्टीच्या स्वरूपामध्ये सांगायची. आणि मग मला कळायचं की ओके, हे असं म्हणणं आहे ते आपल्याला कळत नाही आहे अजूनही. सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे ती मला कायम सांगायची की आमच्याकडे पैशाची श्रीमंती नाही आहे, पण आमच्याकडे माणसांची श्रीमंती आहे. हे तिचं वाक्य मला लहानपणी कळत नसे, पण जसजशी मी मोठी झाले, अधिकाधिक निगडीला यायला लागले, लोकांशी संपर्क झाला, मला तिचं ते वाक्य कळलं की माणसांची श्रीमंती म्हणजे काय. आणि आज इथे उपस्थित सगळे लोक बघून मला तिचं हेच वाक्य आठवतं की माणसांची श्रीमंती म्हणजे तिने काय मिळवलं. नमस्कार. श्रद्धांजली सभेला जमलेले सर्व आप्त, पुरसे अनेकविध स्वभावाचे पैलू, आईचं वेगळेपण
अनेक प्रसंगांच्यामधनं, अनेक आठवणींच्यामधनं असं आपण सर्वांनी ऐकलं आहे. मी त्याची उजळणी किंवा त्यात भर घालणं असं काही करणार नाही आहे, पण माझ्यापर्यंत 2च शब्दामध्ये मला बऱ्याचशा गोष्टी सामावलेल्या दिसतात. तसं आमच्या आईचं 2 शब्दात वर्णन करायचं, 2 असतील 3 असतील तर मूर्तिमंत जिद्द आणि आग्रह. एकदा एखादी गोष्ट करायची ठरली की मग ठरली, मग मागे पुढे बघणं नाही. असं तिनं कितीतरी गोष्टींच्या मध्ये केलं आहे. तिच्या लग्नापूर्वी कोणीतरी भविष्यवाल्यांनी सांगितलं होतं 2-3 की हिला काही सुशिक्षित असा पती मिळायचा नाही आहे. देखणा मिळेल, धट्टाकट्टा मिळेल, शेतीवाला मिळेल, उद्योजक मिळेल, सुशिक्षित पती त्याला मिळायचा नाही आहे. तर आमच्या आईनं जिद्द धरली की ते काय नाही, माझा पती सुशिक्षितच असेल. आणि मग सगळं झालं. ते गोष्टी सांगते आता, त्या सगळ्या इथे सांगण्याचा प्रसंग नाही. पण अनेक त्या अर्थाने सुयोग्य असणारी स्थळं नाकारून सुशिक्षित, तर इतका सुशिक्षित तिनं पती निवडला की आपण सगळेजण नतमस्तक होतो त्यांच्यासमोर. तेव्हा माणसाची पारख भाऊंना होती त्याच्यापेक्षाही आईला अधिक होती असं म्हणायला पाहिजे. अनेक गोष्टी तिनं जिद्दीनं केल्या. म्हणजे कोंड्याचा मांडा करणं हे तिचं वेगळेपण आहे. म्हणजे भाऊंची निवड असणं किंवा तो संबंध त्या प्रकारचे प्रस्थापित करणं, असे इथपासून ते आमच्या निगडीच्या घराच्या मागे खडक, आम्ही लहानपणी त्या खडकावरती धबधबा होता आणि तिथे खेकडे पकडायला जायचो. तिला झाडामाडाची हौस कोकणातली वाढलेली, ते काही इथं मिळे ना, तर त्या खडक फोडून, अक्षरशः खडक फोडून तिनं तिच्या आवडीची 5-10 झाडं लावली. आज ते बेल आहे, उंबर आहे, वड आहे, पिंपळ आहे, आंबा आहे, आवळा आहे, जास्वंदी नाना प्रकारचे आहेत. आणि ही झाडं फुलवण्यातसुद्धा तिची ती जिद्दच तिनं शिंपली आहे. पाणी आहेच, पण मुख्य म्हणजे जिद्द, की आपल्याला पाहिजे ते प्रयत्न करून मिळवायचं, थांबायचं नाही. गीता शिकणं हा सुद्धा तिच्या ज्ञानी असण्यापेक्षाही तिच्या जिद्दी असण्याचा नमुना. म्हणजे एकदा कुठल्या तरी प्रसंगामध्ये तिच्या 50शी नंतर, बाईसाहेब हे तुम्हाला समजायचं नाही, आईला बाबा बाईसाहेब म्हणायचे, तर ते वाक्य तिला असं डोक्यात गेलं की मला जमायचं नाही म्हणजे काय प्रकार आहे, असं नसतं, मला जमणार. मग ते ताईनं सांगितलं आता की उच्चार जरा तिचे चांगले नव्हते, चांगले नाहीत हे नाही चालत. मग एक कॅसेट संपली, दुसरी संपली, तिसरी संपली. हा टेप रेकॉर्डर बाद झालेले मी बघितलेत. कमीत कमी 10 टेप रेकॉर्डर बाद झालेत. CD प्लेअर बाद झालेत. पण ते उच्चारही चांगले झाले आणि गीताही मुखोद्गत झाली. गीता झाली, विष्णू सहस्रनाम झालं, शिवमहिम झालं. मग ती यादीच सुरू झाली. म्हणजे आप्पांच्या स्वभावामध्ये जसं नाहीचं हो करणं होतं, त्याचा दुसरा नमुना म्हणजे आमची आई होती की होत नाही म्हणजे काय, व्हायला पाहिजे. त्या आईचा त्या करारीपणाला माझा विशेष नमस्कार आहे. लहानपणापासून त्याला विक्री करायची आवड होती. त्यामुळे माझ्या विक्रीच्या जे काही उपक्रम असतात त्याला खरा आतून पाठिंबा कोणाचा होता, तर आमच्या आईचा होता. आत्ता शेवटी नेते पूर्णपणे अंथरुणावरती पडून असतानासुद्धा मी 1-2 स्टॉल घेतले होते लागोपाठ 2च्या आठवड्याच्या शेवटी. तर तिला जेवण खाण विचारायला मी स्टॉलवर धावत द्यायचो, मध्ये जाऊन द्यायचं की हिला काय हवं आहे का. कारण आमच्या 6 वाजता बाई जायच्यानंतर मग एक फेरी माझी, एक अदितीची, असं करून मी जरा बघायचो काय यायला हवं आहे नको आहे. तर त्याच्यातसुद्धा ती स्टॉलवर विक्री झाली का, किती विक्री झाली, नफा झाला का, लोक घेतात का, काय म्हणतात, काजू आवडले का, हे आवडलं का, ते आवडलं का. म्हणजे स्टॉलची चौकशी करणं, मी तिची चौकशी करायला लावलं आहे आणि ती स्टॉलची चौकशी करते. आणि मग सांगायची ती कशी लहानपणी काजू विकायची, ठरलेला किस्सा पुन्हा पुन्हा सांगायची. पण ती स्वतःच म्हणायची की तू चांगलं विकलं पाहिजेत गोष्टी, हे माझ्यात नाही बरं का तुला. म्हटलं हो मानतो, तुझ्यात नाही, मला अजूनही तुझ्यातनं मला असं न सांगता येण्यासारखं पुष्कळ आहे. ते हळूहळू प्रकट होईल तेव्हा मला तुझी आठवण होणारच आहे. आईच्या शेवटच्या काळामध्ये सुमारे 5 वर्ष अनेक लोकांनी जसे आपल्या आईची सेवा करतात त्या प्रकारची काही ना काही सेवा आईची आमच्या केलेली आहे. औषध पाण्याची सेवा केलेली आहे, डबा देण्याची सेवा केलेली आहे आणि अंतिम शेवटच्या काळात तर नर्सिंगची सेवासुद्धा आईची अनेकांनी केलेली आहे. आत्ता मी काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये अशा काही लोकांचे नामोल्लेख करणार आहे आणि काही लोकांना आमच्या शुभेच्छा किंवा आईची आठवण ही त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहे. तर कृपया अदिती तयार आहेस का?
सापड नाही की आधी आपण सगळ्यांनी म्हणालो असं या निगडी परिसराच्या केंद्रात अनेकांना ती आईसारखी होतीच ती वादच नाही, पण ती नुसती म्हणण्यापुरती नव्हती, तर शाळेमधनं विद्यालयामधनं अनेक वेळेला महिनोन महिने अनेकांनी आईची येऊन काही विशेष मदत केलेली आहे. त्यामध्ये अग्रगण्य नाव काही मोजकी आहेत, त्याच्याशिवायसुद्धा खूप जणांनी सेवा केली आहे. काही प्रातिनिधिक नावं इथे घेतो आहे. चुकून जर कोणाचं नाव नाही घेतलं तर त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये कृतज्ञता नाही असं आपण जराही समजू नका. काही प्रातिनिधिक नावं इथं घेतो आहे. आपल्या शाळेच्या सेविका अलकाताई आल्यात का? नाही आल्या. निरोप नाही दिला का? बरं बरं बरं. अर्चनाताई सोमनार अतिशय वेळेवर येणार. या ताई समोर या. वर्षाताई आल्यात का? त्या पण नाही आल्या. बरं हां ताई माईंची आठवण तुमच्याकडे सुपूर्द करतोय, त्याचा स्वीकार करा. दिनेश दादा सोनावणे आलेत का? हां ठीक आहे येतील. तोपर्यंत अन्य काही नावं घेतो. एका नर्सिंग ब्युरोची आपण मदत घेतली होती, त्याच्या अलकाताई त्यांची भेट होऊन झालेली आहे. ज्योत्स्नाताई आल्यात का? भाग्यश्रीताई आल्यात का? गंगूबाई आल्यात का? हरकत नाही. आमची वैद्यकीय भिस्त ज्यांच्यावरती होती असे आमचे 3 मुख्य डॉक्टर. एक वर्षानुवर्ष आयुर्वेदाला सोडून आम्ही जाणार नाही आणि सर्वोत्तम उपचार ज्यांनी आम्हाला उपलब्ध केले ते वैद्य मिलिंदराव सईद मला वाटतं आलेत. त्यांनी कृपया समोर यावं. दिवस रात्र काळ वेळ ठिकाण असलं काहीही न बघता सदैव सेवेत तत्पर. सर्वोत्तम औषधं मला फोन करून विचारणार हे असं झालं का, नवीन काय करूया, ही चाचणी करायची, ही तपासणी करायची आहे. म्हणजे आई म्हणून मी कमी पडलो असेल, पण वैद्यराज कधी मागे पुढे पडले नाही. दिनेश दादा या. सेवकांचं व्यवस्थापन अत्यंत चोख करणं आणि अडचण कुठलीही निर्माण न होऊ देणं याच्याकरता खूप प्रयत्न केले दिनेश दादांनी केले. त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. रंजनाताई आल्यात का? अथर्व दोघी पण नाहीत ना, रंजनाताई आणि भारतीताई. आणखीन आमच्या आईच्या अनेक आहेत, त्यातल्या प्रातिनिधिक मानसकन्या मानसीताई सापत्नीकर त्या आल्यात का? आल्यात. कित्येक संध्याकाळी आईशी बोलणं आणि मग बोलल्यानंतर त्याचा सार काढून मला सांगणं, असं सांगायला पाहिजे तर मी तेच सांगतोय पण वेगळ्या भाषेत सांगतोय, असा आमचाही संवाद चालायचा. पण आईनं पण ज्यांना मुलगी मानलं, ज्यांच्या कन्येला भरपूर प्रेमाने शिकवलं, असे आमचे वाढीव कुटुंब खूप आहेत. त्याच्या प्रातिनिधिक एक मानसीताई आहेत. धन्यवाद. आणखी काही नामोल्लेख आहेत. भोसले दादा आमच्या आईचे गीतेचे म्हणून विद्यार्थी आले. पुढे पुढे त्याला गीता शिकवणं कठीण झालं, पण आमच्या कुटुंबाचा भाग झाले. आस्थेने आईची शेवटपर्यंत विचारपूस करत राहिले, भेटत राहिले. काही हवं नको त्यांना आम्ही सांगायचं होते का आणून द्यायचे, औषधं आणायचे, अशी बरेच मदत त्यांनी केली. त्यांनाही धन्यवाद. हे काही प्रातिनिधिक आपण कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. अनेकदा तर असं व्हायचं की मी थोडासा चिडायचो की मला एखादी गोष्ट सांगायची आधी आईनं देवळेकर सरांना सांगितलेली असायची आणि ते असं का बरं होतं आहे असं. मी ते तू गावावर असतोस, मनोजच माझा मुलगा आहे असं म्हणून आई कित्येक गोष्टी आधी देवळेकर सरांना सांगायची, त्याच्यानंतर गरज पडली तर मला सांगायची. अशा अनेक गोष्टी आहेत. तेव्हा अशा सगळ्या परिवाराबरोबर मागच्या पिढीतनं तुमचं प्रेम आता पुढच्याही पिढीत राहू दे अशी
विनंती करतो आणि थांबतो. अवधूतच्या आई आल्यात का? अवधूतच्या आई गुरव काकू आल्यात का? त्यांना पायाचा त्रास आहे, पण तरी पण आईला त्यांच्याशी बोलायचं असायचं म्हणून त्या धडपडत यायच्या आणि डबा आईला द्यायच्या. असे पुष्कळ आपण सर्वांनी स्नेहसंबंध आहेच तो व्यक्त केला. आदित्यदादांचा उल्लेख राहिला होता माझ्याकडनं, पण असं मग बोललो तसं की उल्लेख राहू शकतो, पण मनामध्ये सगळ्यांच्या विषयी प्रेम आहे तसंच राहू द्या. धन्यवाद. परत पण आले नाही आणि बाकीश्री पण नाही आले. माईंचे विविध गुण मनात साठवत आठवत आपण या भैरवीनं आजच्या या श्रद्धांजली सभेची सांगता करूया. पवित्र होईना चरित्र उच्चारे हा अभंग आपण मी सांगणारे आपण मागून म्हणूया. पवित्र होईना चरित्र उच्चारे, पवित्र होईना चरित्र उच्चारे, पवित्र होईना चरित्र उच्चारे. रूपाच्या आधारे गोजिरिया, गोजिरिया, रूपाच्या आधारे गोजिरिया, गोजिरिया, पवित्र होईना चरित्र उच्चारे, पवित्र होईना चरित्र उच्चारे. अपुरती बुद्धी पुण्य नाही गाठी, अपुरती बुद्धी पुण्य नाही गाठी. पाय घाली मिठी पाहे डोळा, पाहे डोळा, पाय घाली मिठी पाहे डोळा, पाहे डोळा, पवित्र होईना चरित्र उच्चारे, पवित्र होईना चरित्र उच्चारे. गायीन ओविया शिष्टांच्या धारे, गायीन ओविया शिष्टांच्या धारे. सारीन विचारे आयुष्याया, आयुष्याया, सारीन विचारे आयुष्याया, आयुष्याया, पवित्र होईना चरित्र उच्चारे, पवित्र होईना उच्चारे. तुका म्हणी तुझे नाम नारायणा, तुका म्हणी तुझे नाम नारायणा, तुका म्हणी तुझे नाम नारायणा, तुका म्हणी तुझे नाम नारायणा,
पवित्र होईन चरित्र उच्चारी पवित्र होईन चरित्र उच्चारी रूपाच्या धारे गोजिरिया गोजिरिया रूपाच्या धारे गोजिरिया गोजिरिया पवित्र होईन चरित्र उच्चारे पवित्र होईन चरित्र उच्चारे पवित्र होईन चरित्र उच्चारे. चहापानाची व्यवस्था आहे.